हॅलो, दोनही संघांना विनंती, आपले एक्स्ट्राज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. बॅटिंग टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच यायचंय. पहिला सेमीफायनलचा पहिला सेमीफायनलचा सामना केसीएजी गिळावडे वर्सेस आरसीसी चेंबवडे. दोन्ही संघ सकाळपासून मेहनत करताना आपल्याला इकडे पाहायला मिळतात. पहिला चेंडू या सेमीफायनलचा आणि पहिला चेंडू बीट झालेला सुभाष. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात आपल्या संघाचा श्रीगणेश केलाय तो सुभाष याने. अभिषेक पानकर संघाकडून वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना अभिषेक पानकर सामना करेल तो गणेश याचा. सोळा संघांमधून आपल्याला 4 टॉपचे संघ भेटलेत. आरसीसी चेंबवडे, केसीएजी गिळावडे, जेएससी मांजरे आणि एसकेसी धुमकवाडी. या संघांमधून पाहूया कोणता संघ आपला एससीए चषक 2024-25 वरती नाव कोरतोय तो. आणि 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र 4 ने भर धावसंख्या होते 5. 2 चेंडू 5 धावा. सुंदर सुरुवात केली आहे केसीएजी गिळावडे संघाने. पुढील चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू आणि तितका चांगला प्रहार त्याच्यावरती 1 बाउन्स सीमारेषा पार खणखणीत असा ऑफच्या दिशेने मारलेला फटका गणेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा केसीएचं वादळ सुभाष पाटील स्ट्राइक एंडला. पाहूया सुभाष आपल्या संघासाठी कितपत धावा गोळा करतोय. या चेंडूवरती पॉवर प्ले षटक मार्गस्थ असताना एक पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि चेंडू मात्र निर्धाव घोषित केल्या पंचांनी. चांगली गोलंदाजी करतोय अभिषेक आपल्या संघासाठी. दोन्ही संघ अटीतटीचे दोन्ही संघ सेमीफायनल सामना क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतात आपल्याला इकडे. अभिषेक टू सुभाष पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. अभिषेक मात्र कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी, सुंदर वेगवान आणि सुंदर टप्पा असा अभिषेक कडून पाहायला मिळतो आपल्याला इकडे. आणि षटक समाप्तीची घोषणा पंचांकडून. एक षटक गेले ती 10. 0 विकेट 10. पुन्हा एकदा तानाजी गोलंदाजी मार्फत संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तानाजी आणि सामना करेल तो गणेश टू तानाजी. पंचांचा अतिरिक्त वाईटचा इशारा. धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होतील ती 11. 1 ओव्हर विदाउट लॉस 11. सुंदर सुरुवात केली होती केसीएजी गिळावडे संघाने. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला फटका आणि पाहूया किती धावा मिळतात.
एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते गणेश याला. थोडीशी संत गतीने धावसंख्या पुढे जाताना दिसते आपल्याला या षटकामध्ये. तानाजी मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आरसीबी शेंबोणे संघासाठी. पुन्हा एकदा सुभाष पाटील, तानाजी टू सुभाष पाटील. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि थोडासा ताण्याच्या वेगाला मात्र सुभाष पाटील रीड करू शकले नाहीत आणि चेंडू मात्र निर्धाव होतोय. आणि तानाजी मात्र आपल्या संघासाठी चांगला कमबॅक करतोय सेमीफायनल सामन्यामध्ये. पुन्हा एकदा तानाजी टू सुभाष पाटील. आता मात्र चांगला फटका खेळून काढलाय, वन बाउंस, सीमा रेषा पार आणि खणखणीत असा चौकार ताना सुभाषच्या बॅट मधून पाहायला मिळेल. इकडे आपल्याला धावसंख्येत मात्र 4 ने भर धावसंख्या होईल 16. सुंदर असा फटका पाहायला मिळाला सुभाषच्या बॅट मधून आपल्याला. इकडे वन बाउंस गेला सीमारेषा पार. बघूया तानाजी आता कमबॅक करतोय का पुढील चेंडूवरती, की पुन्हा एकदा सुभाष तानाजीवरती हावी होतोय. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चांगला खेळून काढलेला फटका. पाहूया या फटक्यावरती किती धावा मिळत आहेत. आणि थोडस फंबल झालंय बॅट्समनच्या कॉलिंग मध्ये आणि मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल सुभाष आणि गणेश जोडीला. धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते 17. थोडस खराब कॉलिंग म्हणावं लागेल. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूने मात्र उसळी घेऊन चांगल्या पद्धतीने चेंडू इकडे पाहायला मिळाला तानाजीच्या स्वरूपात आपल्याला. इकडे पुन्हा एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय. पाहूया इथे किती धाव मिळतात किंवा क्षेत्ररक्षण आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सुहास. याचा एक चांगला झेल मात्र त्याने टिपलाय मिड ऑफच्या दिशेने. आणि आता मात्र गणेशला माघारी परतावं लागेल. एक मोठा मासा गणेशच्या स्वरूपात गळाला लावला तर सुहास आणि तानाजी या जोडीने सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, त्याला सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर चांगलं क्रिकेट आपल्याला इकडे पाहायला मिळतं. त्याचं एक उदाहरण आपण इकडे पाहिलं. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 17. एक गडी बाद 17. 12 चेंडू 17 धावा झाल्यात केसीएजी गेळावडे संघ. संघाकडून शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो शुभम. सामना करेल तो सुभाष. स्ट्राइक एंडला सुभाष आणि नॉन स्ट्राइक एंडला आकाश. सुभाषला मात्र आपली खेळी दाखवून द्यावी लागेल जर केसीएजी गेळावडे संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचा. आणि इथे मात्र सुभाषची दांडी गुल केली आहे ते शुभम याने आणि सुभाषला मात्र माघारी परतावं लागेल. ते थोडस नाराज पद्धतीने जावं लागेल ते सुभाष याला. सुंदर वेगवान गोलंदाजी केली आहे ते शुभम याने. सुंदर चेंडू सुभाषला मात्र काही कळला नाही आणि सुहासला मात्र विकेट गमवावा लागलाय आपला. आता मात्र सुभाषची जाग घेतोय तो विशालने मात्र सुंदर फलंदाजी केली आपल्या संघासाठी सकाळपासून. आता पाहूया कितपत धावा, कितपत योगदान विशाल देतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा
शुभम टू विशाल. एक मोठा फटका मात्र फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक फटक्याखाली स्वतः बॉलर पाहूया झेल होतो का, झेल मात्र सुटलाय. थोडस खराब जजमेंट आणि झेल मात्र सुटलाय. तितक्याच चाल 2 धावा कंप्लीट केल्या ते विशालने. विशाल आणि आकाश जोडे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इकडे पाहायला मिळालं. 19 धावा धाव फलकावरती केसीआय गेळावडी संघाच्या शेवटचं षटक मार्गस्थ असताना थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे आपल्याला. अजून सेमीफायनल 2 आणि फायनल मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे, तर थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा एक अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव काढण्यात यश विशाल आणि आकाश या जोडीला. धाव संख्येत मात्र 1 ने भर. धाव संख्या तो होईल 20. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे ते आरसीबी सेंबोर्न संघाच्या गोलंदाजांनी. चांगल्या पद्धतीने बांधून ठेवले ते केसीजे या संघाच्या तडाखेबाज फलंदाजांना. पुन्हा एक फुलटॉस चेंडू आणि तो चेंडू मात्र कन्वर्ट करता करता वाचलाय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते मिड ऑफला भीमराव याचा. 2 धावा मात्र मिळतील इकडे आकाश याला. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या होईल 22. सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या दिशेने केल्या भीमराव याने आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या आहेत. मोलाच्या 2 धावा सेमीफायनल सामन्यामध्ये. पुन्हा एकदा एक चांगला फटका कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळतो मिड ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा भीमराव चांगलं क्षेत्ररक्षण पण थोडंसं फंबल आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. आकाश आणि विशाल या जोडीचं आपल्या संघासाठी 1 आणि 1 धाव कमवत आहेत ते दोघं सुद्धा. 25 धावांचा डोंगर उभा केलाय तो केसीएजी संघाने आतापर्यंत. अजूनही एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसलाय आणि इकडे विशालला मात्र झेलबाद व्हावं लागेल आणि इथे इनिंग संपली केसीएजी गेळावडे संघाची. 25 धावा झाल्यात. 26 धावांचं एक मापक आव्हान असेल ते आरसीसी शेंबोर्न संघासमोर. जर फायनल मध्ये प्रवेश करायचा तर 26 धावांचा डोंगर हा पार करावाच लागेल तो आरसीसी शेंबोर्न संघाला. स्पीडअप करायचं आहे. वेळेअभावी आपल्याला थोडस सामने लवकर कंप्लीट करायचे, त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपला नाणेफेकीचा कौल इथे करून घेण्यात येणार. आरसी शेंबोर्न संघ आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. पुन्हा एकदा भास्कर आणि भीमराव या जोडीने आज आरसीसी शेंबोर्न संघाला खरंच मी सह्याद्री 11 संघाचे
खेळाडू सागर पाटील यांना विनंती करेल की त्यांनी सेमीफायनल 2 या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सागर पाटील विश्वास संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं आणि मात्र पॉवर प्लेचं एकच षटक घेऊन येतोय तो विश्वास. केसीएची गिळावडे संघाचा विश्वासू खेळाडू विश्वास सामना करेल भास्कर आरसी शेंबोणेचा विश्वासू खेळाडू. आणि आता मात्र विश्वासच्या वेगाला भास्करला वाचता आला नाहीये आणि भास्करने मात्र डॉट केलाय चेंडू. निर्धाव चेंडूने सांगता केली आपल्या इनिंगची गिळावडे संघाने. मापक आव्हाने मात्र तितकंच मापक गोलंदाजी करतोय तो विश्वास आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा विश्वास टू भास्कर हलक्या हाताने खेळून काढला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावांचा श्रीगणेश झालाय तो एका धावेने. भास्कर आणि भीमराव आरसी शेंबोणे संघाची अविश्वसनीय जोडी. 2 सामने बॅक टू बॅक दोघांनी जिंकवून दिलेत आपल्या संघासाठी आणि सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन गेलेत ते भीमराव आणि भास्कर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघूया झेल होतो का आणि झेल मात्र सुटलाय. आणि पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती. 3 धावा कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आपल्याला सकाळपासून आरसी शेंबोणे संघाच्या खेळाडूंकडून. चोरट्या धावा घेणं सिंगल घेणं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं हे आपण पाहतोय आरसी शेंबोणे संघाकडून सातत्याने होत आलंय. जिकडे 1 असेल तिकडे 2चा प्रयत्न करणं आणि तिकडून मॅच जिंकणं हे आपण आरसी शेंबोणे संघाकडून पाहत आलोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते भास्कर आणि भीमराव कडून. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. सागर डाकरे यांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि त्यात चालत पाहूया मॅच मध्ये काय झालंय. आणि एक बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल ते आरसी शेंबोणे संघाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. मी सुरेश कोटकर उपाध्यक्ष SCA यांना मी विनंती करेल की त्यांनी सागर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. आपल्याला त्यांच्या मार्फत विशेष सहकार्य आपल्या या टुर्नामेंटसाठी लाभलंय. सागर पाटील सर्वांनी टाळ्या वाजवायच्या सागर पाटील यांच्यासाठी. असंच मुलाचं योगदान तुमचं आमच्या या टुर्नामेंटला या SCA ला लाभू दे ही मी तुम्हाला विनंती करेन. आणि एक झेल मात्र इथं सुटलाय आणि 1 धाव इकडे मात्र कंप्लीट केली आहे ते भीमराव याने. धाव संख्येत मात्र 1 ने भर धाव संख्या होते 7. मी अनिकेत माने SCA अध्यक्ष यांना विनंती करेल की त्यांनी सागर डाकरे यांचा सन्मान करायचा. शाल देऊन आपलं खूप योगदान असतं SCAच्या टुर्नामेंटमध्ये. SCAच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला हातभार असतो. त्यामुळे या आपण बारा चेंडू 18 धावांची गरज. थोडंसं समीकरण मापक आणि दोन्ही बाजूने 50-50% असलेले समीकरण आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूने झुकू शकतो. अजूनही दोन्ही संघ सामन्यामध्ये तितकेच काउंटेबल आहेत. कोणताही संघ अजून वरचढ नाही. दोन्ही संघाच्या बाजूने माप तितकंच जड आहे. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. मी
श्री विकास केशव बारसकर यांना विनंती करेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्यांचा सुद्धा सत्कार इकडे एससी मार्फत केला जाणार आहे. त्यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आपल्या या टुर्नामेंटला लाभलं आहे. आणि एक बॅटची एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो थर्ड मॅनच्या दिशेने आणि चेंडू मात्र सीमा रेस तितकाच चांगला एक खूप सुंदर प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा आणि आपल्या संघासाठी नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवली येते केसीएजी गेळवडे संघाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि आता पुन्हा एकदा भीमराव एकदा स्ट्राईक वरती जगदीप तोळके केसीएजी संघाचा एक विश्वासू गोलंदाज आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी ती जगदीप तोळके याची. सुंदर चेंडू खोलवर पडलेला चेंडू आणि भीमरावला मात्र एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्येत मात्र एक ने भर धावसंख्या होते 13 बिन बाद 13. मी श्री नंदू बारसकर आणि प्रेम कस्तुरे या दोघांना सुद्धा समालोचक कक्षामध्ये आमंत्रित करेन. त्यांचा जो सत्कार एससीए कमिटीतर्फे करण्यात येणार आहे. त्यांचं खूप सारं योगदान असतं आपल्या एससीएच्या कार्यक्रमांमध्ये, एससीएच्या टुर्नामेंटमध्ये त्यांचा हातभार असतो. आणि निर्धाव चेंडू सांगता सुंदर गोलंदाजी केसीएजी गिळावडे संघाकडून आपल्या इकडे पाहायला मिळते. आठ चेंडू 13 धावांचं समीकरण. 8 चेंडू 13 धावांचं समीकरण. भीमराव स्ट्राईक वरती. जगदीप तोळके पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या दिशेने आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते भीमराव याला. एसकेसी धुमकवाडी संघाने फलंदाजी स्वीकारून जेएससी मांजर संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघाने आपले खेळाडू तयार ठेवायचे. जेएससी मांजर संघाने आपले खेळाडू तयार ठेवायचे. आपले क्षेत्ररक्षण आहे, या सामन्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सेमीफायनल 2चा सामना जेएससी मांजरे वर्सेस एसकेसी धुमकवाडी, दोन बलाढ्य संघ. आणि एक मोठा फटका आपल्याला इकडे पाहायला मिळतो. फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक फटक्याखाली गणेश पावले झेल घेतो, कारण एक सुंदर झेल गणेशच्या मार्फत इकडे पाहायला मिळतोय. आणि भीमरावला मात्र थोडस माघारी परतावं लागेल. भीमरावला माघारी परतावं लागेल आपल्या संघासाठी. सॉरी, माफ करा, भास्करला माघारी परतावं लागेल. भीमराव अजूनही गणेश पानकर भास्करची जागा घेत होते. गणेश पानकर नंदकुमार बारसकर आणि प्रेम कस्तुरे यांना समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय मी पुन्हा एकदा. चांगली सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकाची. धावसंख्येत मात्र एकने भरतोय. धावसंख्या होती ती 15. 5 चेंडू 11 धावांचं समीकरण. आता मात्र थोडस पारडं जड होताना केसीएजी गिळावडे संघाच्या साइडने. पाहूया गणेश आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. 5 चेंडू 11 धावा आणि पहिला फायनलचा संघ आपल्याला इकडे पाहायला मिळेल. गिळावडे की शेंबवणे. पुन्हा एक चांगला फटका, तितकंच थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहेत ते भीमराव आणि गणेश या जोडीने. विकास बारसकर आपल्याला सुद्धा समालोचन कक्षामध्ये आम्ही आमंत्रित करतोय.
4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि भीमरावला मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पंच आपल्याला निर्णय देतील. गणेश पानकरला मात्र माघारी परतावं लागेल. गणेशची जागा घेतोय तो दिनेश पवार. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावा. दिनेश पवार ट्रॅकिंग एंडला. विशाल टू दिनेश. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू आणि एक हलक्या हाताने खेळून काढला फटका पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते दिनेश पवार याला. आणि आता मात्र 2 चेंडू 8 धावा. आता मात्र जवळ जवळ सामना हा KCAG गिळावडी संघाच्या साईडने झुकलाय. पण मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. 2 चेंडू 8 धावा ह्या होऊ शकतात. पाहूया विशाल टू भीमराव. चहलकर्मी करून मारण्याचा प्रयत्न आणि तितकाच चांगला फटका होता. पाहूया किती धावा मिळते या फटक्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल ते भीमराव याला. आता मात्र 1 चेंडू आणि षटकाराची गरज आहे. कंपल्सरी चेंज असल्यामुळे 1 चेंडू 6 धावांची गरज RCC शेंबोडे संघाला. जर फायनल मध्ये मजल मारायची तर भीमरावला या चेंडूवरती षटकार मारावाच लागेल. 1 चेंडू 6 धावा. विशाल टू भीमराव. दोन्ही साइडने सामना. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि टोलला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र पहिला फायनलचा संघ आपल्या इकडे मिळाला KCAG गिळावडे. त्यांनी 26 धावा ह्या डिपेंड केल्यात आणि आपल्या संघाला फायनल मध्ये मजल मारून दिली आहे ती KCAG गिळावडे संघ. हार्ड लक RCC शेंबोडे संघ. बोलतो ना मांजरे आणि धुमकवाडी.